नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घरात या ठिकाणी ठेवा मीठ. गरिबी कायमची दूर होईल. घरगुती भांडणे, वादविवाद सर्व संपतील. साडेसातीचा अंत होईल. पैसे मोजून तुम्ही कंटाळाल. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. मनुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत संतुलन असणे का महत्त्वाचे आहे हे आपण मिठापासून शिकलं पाहिजे. हो मित्रांनो, मिठापासून आपण संतुलित जीवनाचा धडा घेऊ. मित्रांनो, जसं की आपल्या खाण्यामध्ये मिठाचे काय महत्त्व आहे हे आपण सर्व चांगल्या पद्धतीने जाणतो व हेही आपल्याला माहिती आहे की खाण्यामध्ये योग्य प्रमाणातच मीठ घातले गेले तरच जेवणाचा किंवा खाण्याचा स्वाद वाढतो. खाण्यात जरुरीपेक्षा जास्त किंवा कमी मीठ हे जेवणाची चव बिघडवते. त्याचबरोबर स्वास्थ्याच्या दृष्टीने पण जास्त मीठ हानिकारक असते. मित्रांनो, तसेच आपल्या जीवनातही काही महत्त्वपूर्ण वस्तूंची कमतरता किंवा अधिकता कोणतेही सुख आपल्या जीवनात आणू शकत नाही, परंतु दोन्ही एक प्रकारचे हानिकारकच असतात. जर विज्ञानाची गोष्ट सांगायला म्हटलं तर मिठाचे योग्य प्रमाण आपल्या शरीराच्या प्रत्येक कार्यासाठी आवश्यक आहे. आपल्या मेंदूच्या स्थाय्यासाठी मीठ अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाचे साधारण महत्त्व सांगितले गेले आहे. मीठ आपल्या खाण्यामध्ये स्वाद वाढवण्याचे काम तर करतेच, त्याबरोबर आपल्या जीवनातही सकारात्मकता आणण्याचे काम देखील मीठ करत असते. ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाचे काही असे उपाय सांगितले आहेत ज्यामुळे आपण आपल्या जीवनाची दिशा व दशा दोन्ही बदलू शकतो. मात्र एक चिमटी मिठात एवढी क्षमता असते की जी आपल्याला रंकाचा राजा देखील बनवू शकते. मित्रांनो, आज आम्ही मिठासंबंधित काही महत्त्वपूर्ण उपायांविषयी जाणून घेणार आहोत, तुम्हाला सांगणार आहोत, ज्याच्या प्राचीन युगापासून कितीतरी घरात प्रत्येक दिवशी पालन केले जाते, पण आपल्यामधील काही लोक अजूनही त्या गोष्टीपासून दूर आहेत. या सगळ्यांना या गोष्टीचे ज्योतिषशास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे. तुम्ही पण मिठाचे हे उपाय जरूर करून बघा. मित्रांनो, चला तर जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाचे कोणते उपाय सांगितले गेले आहेत. तर मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मीठ हे सकारात्मक ऊर्जेचे भांडार आहे. तसेच मिठामध्ये इतकी ताकद असते की ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या नकारात्मक ऊर्जेला ओढून घेते व आपल्या आतील सकारात्मक ऊर्जा वातावरणात पसरवते. म्हणून मित्रांनो, घराच्या चारही कोपऱ्यात एका वाटीत खडे मीठ ठेवा. लादी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ घालून जर घरातील लादी पुसून काढली तर पूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. व घरात जर परत परत क्लेश होत असतील किंवा परिवारातील सदस्यांचे आपापसात छोट्या गोष्टीवरून भांडण होत असतील तर मिठाचा हा उपाय जरूर करा. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपल्या घरातील न्हाणीत म्हणजेच अंघोळीच्या घरामध्ये, बाथरूममध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याचा प्रभाव घरातील पूर्ण परिवारावर पडत असतो. त्यामुळे परिवारातील सदस्य एका मागोमाग एक असे अचानक आजारी पडू लागतात. त्यामुळे त्याचबरोबर घरातील आर्थिक स्थिती पण प्रभावित होत नाही. मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये याचा उपाय सांगितलेला आहे. म्हणून न्हाणी घरात एका काचेच्या बाटलीत मीठ भरून ठेवा. प्रत्येक आठवडा ते बदलत राहा. त्यामुळे वास्तुदोष दूर होतो व सकारात्मकता येते. आपली आर्थिक स्थिती मजबूत होते. तिसरी जी गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे घराचे मुख्य द्वार. हे आपल्या घरातील सगळ्यात जास्त संवेदनशील ठिकाण आहे. इथून आपल्या घरात नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करत असतात. आपल्या घरात सगळ्यात पहिले प्रवेश होतो. म्हणून मुख्य दरवाजावर एका लाल कपड्यात खडा मीठ लटकवून ठेवा. मिठाच्या सकारात्मकतेमुळे घरात येणारी संकटे दारातच थांबतील व नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही. चौथी गोष्ट मित्रांनो, तुम्ही आपल्या घरातील वडीलधाऱ्या स्त्रियांना नजर उतरवताना किंवा दृष्ट काढताना पाहिले असेल. त्यामध्ये त्या मोहरीबरोबर मिठाचा वापर करतात, कारण मीठ दृष्टिदोष दूर करत असते व नकारात्मकता बाहेर काढते. मुलांना जर नजर लागली तर स्नान करण्याचं पाण्यामध्ये मीठ मिसळून स्नान घाला. पाचवी गोष्ट म्हणजे राहू व केतूचा दुष्ट प्रभावाला दूर करण्याचे काम मीठ करत असते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून त्यांनी हात धुवून झोपा, तर वाईट शक्ती ज्या रात्री सक्रिय होतात, स्वप्न पडतात, त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. मित्रांनो, जर तुमच्या परिवारात सतत वाद होत असतील, मानसिक तणाव असेल तर सदैव मिठाचा प्रयोग करा. पती पत्नीने आपल्या शयनकक्षात सैंधव मीठ पाण्यात घालून ते पाणी ठेवा.
निश्चित सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. घरात तुम्ही खुशी आणू शकता. रात्री कोणत्याही बाहेरील व्यक्तीस मीठ देऊ नका. मीठ कोणाच्या हातून देऊ नका. थाळीत वाटीत घालून द्या. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि हे मिठाचे उपाय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.